नाही राहिला. बुड्याने जीव घेणं लावला ना. वावरातही काम करू, घरी काम करू, पोराचं इकडे लक्ष देऊ आणि राहिलं सुले त्या बुड्याच्या इकडे पाहा लागते. किती सोडू आता, काय करू. काम काम करावंच लागते. काय तुला काय तर बसून खाऊ घालू का? पहिले कसा टोला घेतला होतो ना. छानची जिंदगी होती तुझी. पण तुला शोक आहे ना, काम तर करावंच लागेल बा. बिना कामाचं नाही, वावरात तर जायच लागेल वाटेच आपल्या घरी. त्या काम करणं जीवार येते. वावरात जा लागते म्हणजे मला टोला घ्या लागेल. नाही तर काय तर मग कोण करीत? कोण करीत? आता तुम्ही सांगा ना, माय वय आहे काय काम करायचं वावरात? सांगा ना तुम्ही. आता माय बी वय होत आली ना. सगळे हात थरथर कापतात बाबा कामाला गेले की. असं जीव घाबरते. काय करा बाबा आता? सांगून काही फायदा नाही ना. तुम्ही ऐकतही नाही बाया. ऐकू तुझ्या मस्ती किती आहे व मस्ती किती आहे. मग ते मस्ती जिराने लागणार काय? म्हणून तुला वावरात पाठवावं लागते. आणि हात पाय थरथर कापतात. हे काय गोटे खाशीन काय टी? अदलं काहीतच खाल्लं ना. मग आता तर कसं पुढे व्हाच लागेल तुले. ना बापा पुढे होतो ना. मी करतो ना, ते बी करतो बापा. पण कसं माभवती तुम्ही की लचान नका लावत जाऊ. मी जसं करतो तसं मला करू देत जा. नाही तर हे कर असं कर, ये माझोडी बससाठी. काय म्हणणं एवढंच आहे की फक्त कसं संध्याकाळ झाली की मला त्रास नका देत जाऊ. तुम्ही ये इकडे बससाठी, हे कर ते कर, माझ्यावर बस, असं नका करत. नाही ते तर करावंच लागेल ना. आता कसं आहे, माझं तर बसाच लागेल. याचं लागेनच तुले. संध्याकाळी झाली की कसं तुला काय सोडणार थोडी अहो मी. ते तर पाहिजेच ना बापो. त्याच्याशिवाय जमते थोडी. तुम्ही असे काऊन करून राहिले व? माझ्यासोबत असे काऊन करून राहिले तुम्ही? पहिले नाही केलं बा तुम्ही असं. मावर किती प्रेम करत जा तुम्ही. मला असं तुम्ही नाही हा धंदा कर की तो कर असं कधीच म्हटलं नाही. मग आता काऊन तुम्ही मला राबून घेऊन राहिले? तू त्याच लायकीची आहेस म्हणून तुला राबून घेऊन राहिलो. तू सुधी नाहीस ना. सुधी असती तर मग म्या कसं तुले कसं काहीच काम नसतं करू दिलं. पण तू कसं आहे, तू शिल्लक आहे जास्त. तुले खा जाई ना म्हणून तू जिरो नाही मले. म्हणून तुझ्या दोन काम करून घ्यायला लागते. आता काही खरं नाही बाबा माया, काही खरं नाही ना. हा बुडा जीव घेते माया. आता जीव घेणार गेल्याशिवाय माया काहीच नाही ना. आता त्या साऱ्या गोष्टी सोड. आता बडबड करू नको. ले राहिनो शिन तर असं आहे, पोटत अशिन तर आहे. संध्याकी माई शेवा दिवसभर वावरात तिकून आले की त्या लेकराचं हे सर तुले करा लागेल. जायचं मग काही नाही. चालली जायठून आपल्याला काही पाहिजे नाही. तू कसा तुझ्या रस्ता मोकळा. आता तुम्ही सांगा ना, मी कुठे जाऊ बाबा? या वयात मी कुठे फिरू? आता कुठे फिरू सांगा ना तुम्ही. मला आता म्हणता तुम्ही की तू चालली जाय मग होत नशील तर. आता कसं माझ्या परीने मी जेवढं होते तेवढं करतो बा. पण असं नका बोलू, मला आठवून नका काढून देऊ. तिच्या परीनं पाय ना मग एखादा दुसरा. 17 नवरे नेकना आवरे. तुला सवयीच आहे. तुला कसं भारी गेलं की दुसरा पायतो तू पाय ना. मग आता भेटून नाही राहिला का कोणी? झालं गेलं पार पडलं बापा. आता तो विषय काले काढून राहिले तुम्ही उकरून. काहीच गरज नाही ना. झालं आता मागचं इसराला सगळं. तेच ते उकरून काढून राहिले तुम्ही. काही गरज आहे काय? तो विषय काढला म्हणते उकरून काढतं. चालू उठ आता. उठ लवकर वावरात जाय. होय चाल. त्या काळ्या कुड्या राहिल्या यायच्या त्या कुठल्या पाळीला वावरात जाय. उठ लवकर चाल. बापा तुम्ही का माझा जीव घेता का? एखाद्या वक्ती तर बापा एखाद्या दिवशी घरी राहू देत जा ना. रोज रोज हायच मग काम बापा. का माझा जीव घेता का कामाला? म्हणा कोण मेलं तू मरशील तर काम तर करावंच लागेल बा. माझ्यानं काही होत नाही. उजला बापाडे फुटत नाही आपल्या ज्यानं. मग काम कोण करीन? तूच करीन. आता कसं घर चालावं लागते. तर एकाला तर काम करावंच लागेल बा. चाल उठ लवकर चाल. पैसर की शिल्लक आहे ना म्हणले. शिल्लक आहे ना हे थेडग डंगर म्हणते. भुजला पापड फुटत नाही म्हणते माझ्यानं. सटसट वय करते आता बाबल्या. तर काही खरं नाही ना. असा बोकांटे हा रात झाली की आता म्हणते माझ्यानं काही होत नाही म्हणते. आता वावरातलं काहीच होत नाही म्हणते. भुजला पापड फुटत नाही म्हणते. काही लाज वाटते बोला जागते. मी जात नाही ना वावरात. आज माझ्या जीवावर आलं ना. कशी माझी तब्येत बी नाही ना बरोबर. डोकं दुखून राहिलं ना माय. म्हणून कसं आजच्या दिवस घरी राहू द्या ना. ते काही सांगू नको मला. उठ लवकर लवकर उठ वावरात जाय. चाल लवकर लवकर. टाइमपास नको करू. आणि त्या गाईला चारा घेऊन जाऊ वावरातून. चाल. नाटकं शिकवते मला ते. तुला काय बसून खाऊ घालू का मी? किती माय बॅजू माय. किती जू. बापा येतो वावरात येतो बापा. चाल उठ लवकर. काय पुदाक लावले बापा यानं माभवती. खरं नाही बापा. आता जीव जाते माय. आता काम करू करू थंडीगार होते. तू नाली पोरा जो बसली. काही गरज आहे का तुला या कोणत्या जो बसायची? कुठनं तुला काय सांगितलं वावरात जाय. थांबू नको. ते वावरातलं काम कोण करीन मग? त्या कुठल्या पाळीला त्या येताच कोण करीन? त्या गाईला चारा कोण आणीन? मी करू का ते? बस लेकरू घेतला हाती की झालं. ते त्याला चिमटा लढो त्याले. ते कारनामे मला माहित आहे.
अहो कसं हो बापा तुमचं कसं 2 मिनिटं तर बसू द्या बाबा मा पोराजवळ पण जातोच ना वावरात बापा मला वावरातच मरा लागते मला माहित आहे ना वावरात गेल्याशिवाय पर्याय नाही तर तुम्ही मला कशासाठी राहू नाही द्याचा समजते ना मला सगळं पण कसं मा पोराले आता सकाळून घेतो मी जरा सकाळ संध्याकाळी घेतो बाबा तुमच्याच तर जोड असते तो जरा सगळी लाळणा करू देत तुम्ही असं का लाळ नाही करू देत मी कासाठी आम्ही वागवतो त्याले हा कोंड्याले तू फक्त वावरातले कामं कर हा इकडे नको पाहू तू लेकराकडे बाबूकडे नको पाहू कसं बहानाच पाहिजे गंमत तो लढला की हा लढते मग वावरात काही जात नाही मी हा नाटकं आहेत ना मग पिशीन चिंकोळा द्याले मग तो करीन लढीन मग लढला की मग म्हणशील तू मला असं तसं हा मला शिकवता का तू काले करू बापा असं मग गोंड्याला मी काले चिंकोळा घेऊ माझी जीव आहे बापा तो काही बोलता का तुम्ही कधी चिंकोळा घेतली मी त्याने असं बोलत नका जात तुम्ही कायचं काय चालली बाबा मी वावरात जाऊ द्या मग चालली काय करून राहिली अदलोक तर अर्ध्या फुटल्या असल्या त्यातून वावरात जाऊ तो भुईमुग निंदला असता अटसा बसून राहिली नुसतं बसायला पाहिजे दिले काहीच नाही रोडलो का चल सारखी वावरात बापा अर्ध्या काले पुरं वावराच्या इथून खलास केलं असतं ना मी ना अर्ध्याने का घंट्यात ढोर नाही मी काही बोलते बाया माणूस तर काही खरं नाही माझ्या जिंदगीचं लग्न झालं उठ लवकर चाल सारखी वावरात मोकड्यानं मोठी शिकव दे मला ते अटी चाल पुरं ह्याच्या लागी नाही तर काय तर कोणी चिंता कोण करीन तो वावरातला चालली ना बापा चालली ना तिकडे जेवढे देतात मी येत नाही घरी काय कसाच्या हाती लागली मी माझू मा ताब्यात नाही सांगाय हे छेडग मध्ये नाचते जसं नाचवलं तसं मध्ये नाचा लागते याच्या भोवती हो ना पहिले लस दाखव बाबा पिरे असं तसं आणि आता जरासं काहीच नाही मर किती राह म्हणते तू फक्त किटाचा वापर करून घेऊन राहिला तो नाटक शिकवते ते 17 नवरीने एक नाव रे तुले जर अशी मोकाट ठेवली घरी जर ठेवली तुले तर दुसरा पायशीन तू थंडी झाल्यावर काय दुसरा पायशीन म्हणून तू थंडी करणं लावली मी नाही तर का मला काय पाठवा वाटते का तुला वावरात पण कसं तू त्या लायकीची नाहीस ना पहिले माझी घरी बसून खाऊ घातलं एका मिनिटाचा त्रास नाही दिला मी ना पण हे मा डोक्यावर हागली मग कसं दिले तर दणका हिसका दाखवाच लागीन की नाही होय आता वावरात तर म्हणते अशीन तशी अशीन तशी काहीच नाही आता कशी घे दाबून म्हणा असं आहे तर चाल बाप्पा मा गोंड्याला वागवतो मी विचार करायला पुरत नाही दिली आता हे वावरात दिली काढून आता गोंड्याशी बोलू गप्पा गोष्टी मारू झोपून ठेवून मग गावातून एक चक्कर मारून येऊ बाबू गोंड्या कशी पिटाळली रे तुझी मम्मी कशी पिटाळली वावलात आहो आपला काम होतलं बेपोरा आप्पाचा झटका बेकार आहे तुया आओ हसते गोंडली हसू येते आप्पा त्याचा असा करते तो पप्पा करते का रे हसत हो बाबू हो हसू नाही जपून लाय आता जपून लाय मला गावात जायला लागते हो कालू दादाने भेटायला जायला लागते मुले हो जप बापा झोप हो हत्ते तो धपले बापा झपले बापा निंबुनी चांदला मागे चांदल लपू लागो बाई चांदल लपू लागो का बे तू असा नाराज काऊन नाच रे काय झालं काय तुले अरे काय सांगू बुडे बा मला दुःख कशाचं आहे तर हा डॅनी काय म्हणे मी त्या डोंगरीला वागवत नाही काढून देतो आता पावर वागून राहिला की नाही ऐशे करून राहिला तो मी बसलो डिसात सोयत मग मला मा चोपट करून काही फायदा का त्या डॅनीले सांगा ना बाबा तो तसाच आहे डॅनिया तो काही खरा नाही बघ असा आहे तो मग कोणाला मदत करणं बी गुन्हाच आहे की समजा या जगात सांगा बरं मी किती टोले घेतले त्या गोंड्याचे हागामुथ्याचे कपडे धुतले त्याचं अंग धुतलं हे केलं तर हे केलं याला खायला भाकर केली डॅनियाले सारं केलं म्या बायको सारखं राबलो त्याच्यासोबत आपला दोस्त आहे बा असं झालं तसं झालं पण ते कोंबली आली नाही तर आपल्याला मारली चाट्यानं सांगा मग हा किती लुच्चेपणा आहे किती लुच्चेपणा आहे कसं आहे गड्या त्याला बाईचा शोक त्याला बाईशिवाय गमत नाही त्याला मग कोशी असली चालते त्याचा असा विषय आहे त्या डॅनियाचा मी पहिल्यापासून पाहून राहिलो त्याला लय हरामखोर आहे तू बाईसाठी तो काही करते तो
ते आपण म्हणा काय आणि तो करते काय. आपण काय म्हटलं तर त्याला की वागू नको इले, हे शाळेची बदमाश आहे. एखादा पाहिला तर अजून ते कसं इज्जतचा कचरा खोलीत गेल तिथं जाऊ दे. हा लेकराचा आपण पाहू. पण नाही, ती आली नाही ते याची लाईट अपकेल सुरू झाली. नाही मग अशा हरामखोर लोकांना मदत करा वाटते का माणसाला? सांगा ना मग तुम्ही, किती किती हरामखोरी आहे हे, बदमाश फोन आहे हा, लुच्चीगिरी आहे की नाही. आपण रातभर दिवस टोले घेतले लेकरासाठी, दूध आण, हे आण, ते आण, गाय आण, फलाना आण, गायली चारा टाक, पाणी पाच. आता काय झालं, सारा राग झालं की नाही आपल्या मेहनतर, पाणी फिरलं की नाही सारं. जाऊ दे, आता जे केलं आपण ते आता केलं. आता आपण त्या लेकरासाठी केलं, आता त्याचे उपकार त्या डॅनियल नाही आहेत, तर आपण काय करणार. जाऊ दे, तो विषय बंद कर आता. अरे मनात येते ना, आपण एवढं केलं लेखान यानं शौकासाठी फक्त रातच्या शौकासाठी यानं ती वागवली बायको. त्या कमलीत काही चव आहे का? माझं राहायला ते मला माहित आहे कशी आहे तिथं. पण या कमलीसाठी आपल्याला दूर आहात दिला त्यानं. मग एवढी हिचकी घेऊन काही फायदा झाला का आपला? मनात आलं तर आपण काही करू शकतो का सांग ना तू. त्याला ते पोटली कमली, तो वागून राहिला, सारं झालं. आपण आता बोलू शकत नाही, म्हणू शकत नाही. नाही बुडवा, या डॅनियला कसं अकात करायच लागते आता आपल्याला. याले कसं चमत्कार दाखवाच लागते एकदा. याले अकात केल्याशिवाय होत नाही. तर तो सुधरीना, नाही तर मग हा सुधरत नाही. देणं गड्या त्याच्या कुठे नांदी लागला, तो माणूस आहे काय गड्या? मी लहानपणापासून पाहून राहिलो त्याला. तो बाईचा नान त्याला लय खतरनाक आहे बाबा. 100 एकर गेली त्याची त्याच्यात लुगड्यात. आणि आता तो सुधारते काय? बदलताई काय चमत्कार दाखवतो तू त्याले? नाही, त्याची 100 जाऊन, पण आता कसं त्याला चमत्कार दाखवणच आहे. त्याचा कार्यक्रमच करणं आहे आता बुडेबा आपल्याला. दोघं मिळून काही ना काही त्याची शाळा भरू, नाहीतर मग हा आता आपल्याला काही हुमणारच नाही. गड्या कोणी नांदी लागला, मूर्खाच्या नांदी नको लागू. बिनोकली माणूस आहे तो डॅनी, त्याला अक्कल नाही आहे बाबा. तो लेका लहानपणाच्या दोस्तांना विचार नाही करून राहिला, तू या विचार करते का तू? काही फायदा नाही सांगून द्याले. आला हो डॅने, आला का रे लुच्चा तू? काय आला अटीसा? काय होतं तू अटीसा रोयला आहे? खाली गडून चाल होय बाजूले घरी. गडा काही बोलून राहिला गडा तू तर. येता बरोबर बैकून राहिला तू. काय झालं काय तुले? काय झालं? त्या टोकल्यान दिला तुला बैकून? डॅनी बरोबर बोलणं बा. टोकल्यान निकल्यावरून राहिला का? तुझ्या डोक्याला केस आहेत काय? आता शिल्लक चालतं. मी काय केलं रे? नाही मा गडी येता बरोबर बैकला उखा म्हणून राहिलो की बा तू बैकून दिलं का? याले कसं काही सांगितल्याशिवाय बैकवल्याशिवाय हा बैकत नाही उखा. नालाय काय नाही पुरं चाल बरं आपण तिरमग चाल आपण. चला बुडेबा चला. बुडेबा हुंगे आलाच की नाही मांग. आला ना बाईचा आशिक हुंगे. काय झालेले कसं? मी येता बरोबरच पयाली हे दोघं इथं ना, मस्त गप्पा मारा बा आम्ही. आज काय चमत्कार झाला असा? काय बिघडलं काय वातावरण बा असं अचानक? चाल गड्या पा लागीन काय आहे तर हे. चाल बरं चा ह्याच्या माग जो आपण विचारू द्यायला काय झालं गड्या, काऊन असे करून राहिले तुम्ही? बोलून नाही राहिले, याचा बरोबर लुच्चा गिच्चा करून राहिले. काय म्हणजे काय म्हणणं काय बा तुमचं? विचार लागेल आता आपल्याला. हो गड्या थांब रे. जाय ना बे लोक, आम्हाला काल आवाज देऊन राहिला रे. जाय हो तिकडे, लोक नको आमचं मागं नको. चालला माग. गड्या असा काय बोलून राहिला रे बा तू? गड्या ऐक ना, कमले तुझ्या जिंदगीचा जरा सत्यानाश झाला व कमले. काही फायदा नाही झाला तुझ्यासाठी येऊन डबल. असं वाटलं बापा हा बुडाला प्रेम लागेल आपल्याला आता. पण कायचं काही झालं उलटच ना सगळं. ते सगळं आपल्याला कामालाच लावलं ना बापा याले. किती काम करू मी, किती काम करू. माझ्यानं होत नाही तरी करून राहिली ना मी, तरी करून राहिली बापा कसं बी. इकडे हात तर कापतात, इकडे बीपी वाढते, तरी त्या बुड्याला फिकर नाही ना. वावरातच जाय म्हणते, वावरातच जाय. येतो बरं मी वावरातही करतो काम, पण तरी त्या बुड्याला उपकार नाही काही. आता त्या बुड्याने बरोबर फायदा घेतला ना आपला. आता आपल्याला कसं इकडे जाता येईल ना, नाही तिकडे जाता येईल. चकचकच देऊन नाही राहिलं ते बुडा. नाही तर म्हणते मग होय कुकडे जातात निघ म्हणते घराच्या बाहेर. काम नसेल करत तर संकट जाय ना बाबा. कुठे जाता येत नाही आता, काम केल्याशिवाय पर्याय नाही. कमले तुझ्या काम करू करू जीव जाते हो कमले. तुझ्या काही खरं नाही. एक दिवस तुझ्या वावरातच मरा लागेल, कोणाला माहित नाही होणार कमली मेली म्हणून. मग लढीत ती थटगलाय मोठं. पहा ते बुढी कशी वावरात काम करून राहिली. उन्हात, एवढ्या उन्हात ऊन तपून राहिला ना बापा. ऊन लागलं तर किती बेकार होईल.
सांगा. माय कमले, एवढ्या उन्हात का मरतं का माय बाई? ऊन किती तपून राहिलं, उन्हाचा फटका लागला तर कोण्या भावात जाईल? नाही व माय, मला काही होत नाही उन्हानं. बुढे का पागल झाली का? काही होत नाही म्हणतं उन्हानं. ऊन लागलं तर किती मोठा फटका बशील. हा, आता 12 आणि 1 वाजता 2 वाजता उन्हात काम करून राहिली बापा. ये सावलीत बोस बापा, उन्हात काय मरतं? काम केल्यानं काय जास्त जीव येऊन राहिला का तुला आता उन्हात अनात? मला हे एवढा भुईमुग निंदूनच काढा लागते ना आजच्या आज, नाही तर मग कसं कालचा दिवस नाही निघला पाहिजे म्हणून कसं मी तातडीने निंदून राहिली. काही ऊन नाही लागत मला. काही डोकसं आहे की तुले घरच्याच वावरात असणं? हा, नाही निंदलं आजच्या आज झालं नाही तर काय कोणी खाऊन राहिलं का तुले? हा, घरचंच वावर आहे ना. आजचं काय कर्ज बापा? सकाळपासून संध्याकाळ ऊन उरावर घेशील तर फटका लागीन ना. तेच पैसे दवाखान्यात लावा लागतील किती. त्याच्यापेक्षा ये सावली तिकडे. काय सावलीत बोला आता माया मला माहित आहे ना काय आहे तर. काही सांगून फायदा नाही ना. काही येत नाही मी. तुम्ही जा बाबा घरी. जा घरी तुम्ही. काय बुढे तू ऐकत नाही. ये ना सावली, ये बस बापा आमच्यात. आम्ही बसतो टिसा. आम्ही आता उन्हात काम नाही करून राहिलो, पण तू उन्हात काम करून राहिली. आमचा जीव तुटते बापा. म्हातारा माणूस आहे, म्हातारा जीव आहे. ऊन लागलं तर किती भयानक होईन हे. जीव तुटून काय करतो बाबा आता? मा भावती तर यम लागेल आहे ना बाबा. यम लागेल आहे ना. काही फायदा नाही. ज्याचा जीव तुटायला पाहिजे त्याचा तर तुटत नाही जीव. तुम्ही की नाही माया काही नांदी लागू नका आता. तुम्ही शेदेसारखे घरी जा आता. आणि आराम करा बाबा तुम्ही. मला भुईमुग निंदू द्या माया. काय बुढे, हे बुढे ऐकूनच नाही राहिली का? पागल झाली मी आठाने पडले काय? हा, हे काय डॅनीनं काही याच्या मागे ईशा मागे फुसकूट लावलं. तर बुड्याला सांगाच लागेल काय. हे पिसाड्यासारखीच कोण राहिली बुढी. एवढ्या उन्हात निंदत असते कोणी? बाबा पागलवानीच करून राहिले गड्या देवलाल हे. काही खरंच नाही बाबा. इथं किती खेप म्हणून राहिला पण उन्हात सावली ते पण ऐकायच्या नान पत्ताच नाही बाबा. अरे बाबा देवलाल, उन्हाचा फटका लागला की नाही, काही खरं नाही बाबा. हो बुढे ऐक ना आमच्या म्हटलं. कधी तर ऐकत जाय. हा, ये टिसा सावलीत बस. आम्ही बसतो ना टिसा. 2-4 गप्पा मारू. होतेच ना मग 4-1 वाजतापासून डबल निघणं चालू कर. 6 वाजेत लोक 6 वाजता घरी जाय. पण एवढ्या उन्हात का आले काम करतं? नाही रे बापा देवलाल, मला माय काम करू दे बरं. तुम्ही काही मला म्हणू नका बरं. सावलीत ये बरी आहो मी. माय काम करू द्या बरं मला. उन्हानं काही बापा माझा जीव नाही जात. काही फरक नाही पडत मला उन्हानं. मी लय उन्हात काम करेल आहे. काही नाही होत मला. काही नाही होत. हे बुढे काय ऐकूनच नाही राहिली रे बापा. चला मग मित्र, उर्वरित भाग आपण उद्या बघू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. चला मग, बाय बाय.